मृत्यूचा क्षण जणू काही भूत भविष्यातली सर्व जाणीव त्या एका क्षणात खेचून घेतली जाते, त्या एका क्षणात साठवली जाते. सपाट मैदानावर एखादाच वृक्ष नजरेत भरावा, त्या मैदानावरची खुणेची जागा बनावा, तसा अन्यथा साध्या आयुष्यातला हा एकमेव क्षण बनतो. त्याच्या मागची पुढची संवेदना तीव्र असते, आठवणी सुस्पष्ट असतात. ती काळ रात्र माझ्या अशरीरी अस्मितेत कायमची कोरली गेली आहे. माझे पती परगावी गेले होते आणि सर्व नैमित्तिक कार्यक्रम उरकून मी झोपायच्या खोलीत आले होते. पडल्या पडल्या शांत झोपही लागली होती आणि त्या झोपेतून मला अचानक जाग आली होती. कशाने मला माहीत नाही, पण मनाला सतत कसल्या तरी संकटाची जाणीव होत होती. मला माहीत होतं, वाड्यात अवतीभवती नोकर चाकर आहेत. मी काही ओसाड घरात एकटी नाही. पण अशा कोरड्या आश्वासनांनी अंतर्मनातील भीती कधी कमी होते का? मनाला संकटाची दूरवरची चाहूल लागली होती आणि ते बावरलं होतं. आजवर मी एकटी काय राहिले नव्हते का? पण असा अस्वस्थपणा कधी आला नव्हता. शेवटी मनाची उलघाल एवढी वाढली की अंधारातच चाचपडत जाऊन मी उशालगतचा दिवा लावला. पण प्रकाशाने मनाला धीर येण्याऐवजी मनातली भीतीच वाढायला लागली. सर्व दिशांना अंधार होता. माझ्या खोलीतल्या प्रकाशाची लहानशी चीरसुद्धा चटदिशी बाहेरून दिसेल आणि बाहेरच्या अंधारात जे काही वावरत होतं त्याला नेमका माझा माग लागेल. त्या क्षणी मी दिवा मालवून टाकला. अंधारात अदृश्यता होती, अनामिकता होती, सुरक्षितता होती. कोठून तरी क्षीणसर प्रकाश खोलीत झिरपत होता. वस्तूंना अस्पष्ट आकार येत होते. परिचित वस्तू आता शत्रुवत झाल्या होत्या. प्रत्येक काळोख्या कोपऱ्यात धमकी भरली होती. तोंडून आवाज फुटेना. शेवटी डोळे घट्ट मिटून घेऊन, पांघरून डोक्यावरून घेऊन मी तशीच पडून राहिले. किती वेळ देवासच माहीत. त्या निष्ठुर जगात देव असला तर. मनातली भीती खोटी नव्हती. मला पावलांची चाहूल लागत होती. हलकेच चाचपडत परकी पावलं. ते होतं तरी काय? अंधार होता म्हणून चाचपडत होतं की त्यातली निखळ दुष्टता निर्बुद्ध होती म्हणून? मला बाहेरचं काहीच दिसत नव्हतं. पण मनात अशी एक वेडी शंका आली की दिवा आपण जळत तर नाही ना ठेवला, आणि त्या प्रकाशामुळे तर ती अंधारातली राक्षसी निर्मिती अशी गोंधळून चाचपडत नसेल. शेवटी भीती हीच माणसाला बुद्धिहीन बनवते. भीतीच्या प्रभावाखाली माणूस असा विसंगत वर्तन करायला लागतो आणि ते उमजूनही त्याला वेगळं काही करता येतच नाही. जीवनरेषा ओलांडून मृत्यूच्या अंधारछायेत आलेले आम्ही क्षणाक्षणाला अनंत काळपर्यंत आम्ही हेच अनुभवत आहोत. पूर्वायुष्यातल्या त्याच त्या प्रसंगातल्या छायातून आम्ही वावरत असतो. त्यातून वावरणाऱ्या आमच्या स्वतःच्या जाणीवांनाही आम्ही अस्पर्शच राहतो. आणखी कोणी असे दुर्दैवी जीव आसपास वावरत असतील तर त्यांनाही आम्ही अदृश्यच असतो. अशा एकाकी छायांकित जागातून दडून बसतो. एकेकाळी प्राणाहूनही प्रिय असणाऱ्या व्यक्तींशी दोन प्रेमाचे शब्द बोलायला तळमळत असतो. पण आमची वाणी बंद असते आणि एकमेकांच्या प्राणभयाने वावरत असतो. जसे ते आम्हाला भेदरतात तसेच आम्हीही त्यांना भेदरतो. ही विसंगतीच नाही का? आणि मध्येच असा एखादा अनपेक्षित क्षण येतो की ही अदृश्यतेची अस्पर्शतेची बंधनं गळून पडतात. दोघांमधला पडदा दूर होतो. प्रेमाची किंवा द्वेषाची दुर्दम्य शक्ती मृत्यूवरही मात करते आणि दोघांची दृष्टादृष्ट होते. मागे राहिलेल्यांना सांत्वनाचे वा इशाऱ्याचे वा प्रेमाचे दोन शब्द ऐकवायला किंवा त्यांच्या अपराधाचं प्रायश्चित्त द्यायला 2 क्षणांचा अवधी मिळतो. त्यांना आम्ही कोणत्या रूपात दिसतो हे आम्हाला माहीत नाही. पण दुर्दैव असं की ज्यांच्यावर जन्मभर जीवापाड माया केली, ज्यांना केवळ सांत्वन दिलासा द्यायचा आहे, त्यांनाही आम्ही अघोरी रूपातच दिसतो. ज्यांच्याकडून आम्ही कणभर प्रेम, सहानुभूती, ममता यांची अपेक्षा करीत असोत त्यांची ही गोष्ट. असा जीव भीतीने पिचला होता. प्रत्येक श्वास
अखेरचाच ठरणार अशी भीती मनाला घोर लावत होती. कारण ते काहीतरी खोलीत आलं होतं. पण मग त्यालाच कसली तरी भीती वाटली असावी, कारण ते आलं तसंच त्याच चोरट्या चाचपडत्या पावलांवर परत गेलं. सुटकेचा मी एक दीर्घ श्वास सोडला आणि कोणाला तरी सोबतीला बोलावण्यासाठी मी पलंगावरून उतरलेही होते. पण मी इतक्या लवकर समाधान मानायला नको होतं. सुटकेची भावना फसवी ठरली, कारण ते परत येत होतं आणि आता हालचाल चोरटी नव्हती. पावला पावला गणिक जमिनीचा कंप जाणवत होता. आता मी काय करू? कुठे जाऊ? कोण माझ्या मदतीला येणार? दातखिळी बसली होती. शरीर लाकडासारखं ताठ झालं होतं. काहीतरी खोलीच्या दारापाशी आलं. क्षणभर थांबलं. अंगाभोवती शाल घेऊन मी खोलीच्या कोपऱ्यात अंग अगदी चोरून बसले होते. देवाचं नाव घ्यायचा प्रयत्न करीत होते, पण भांबावलेलं मन शांतच होत नव्हतं. कसं होणार? काहीतरी खोलीत आलं होतं. पलंग चाचपून पाहत होतं. माझाच शोध घेत होतं. देवा, आता मी काय करू? आता मला कोण वाचवणार? ते पलंगापासून वळलं आणि जणू काही अंधारातच दिसत असावं त्यासारखं नेमकं माझ्याच रुखाने आलं. माझी किंचाळी घशातच राहिली. मी सुटण्यासाठी तडफड केली, पण माझी अबलेची शक्ती त्या सैतानी आक्रमणापुढे कितीशी टिकणार? पोलादी हातांचा तो मृत्यूचा काच गळ्याभोवती आवळला गेला. काचेच्या धाग्यासारखा तो अखेरचा क्षण लांबला आणि शेवटी तुटला. शेवटच्या क्षणापर्यंत मला ते कोण होतं ते समजलं नाही आणि मग तर कळण्याची आशाच नाही. एकदा मृत्यूच्या प्रदेशात प्रवेश केला की मग इतर कोणतंही ज्ञान होत नाही. जिवंतपणी शेवटच्या क्षणापर्यंत जे काही हाती लागेल तीच नंतरच्या सर्व अनंत आयुष्यातली ज्ञानाची गोळाबेरीज. जवळ राहतात त्या गतायुष्यातल्या आठवणी, त्यावर नवल करीत बसणं हेच तेवढं हाती असतं. त्यातलं कोणतंही रहस्य उलगडत नाही, कोणतंही कोडं सुटत नाही. मृत्यू हे काही वरदान नाही. मृत्यूने मानवाचा काही देव होत नाही. तो काही सर्वज्ञानी होत नाही, अभिज्ञानीही होत नाही. जिवंत असताना ज्या ज्या गोष्टींनी तो चक्रावलेला असतो त्या सर्व तितक्याच अगम्य राहतात. आमचा प्रदेश अंधारा आहे, एकाकी, भयाण, ओसाड आहे. आमच्या व्यतिरिक्त तिथे आणखी कोण किंवा काय वावरत असतं याची कल्पना नसते, पण भीती मात्र वाटत असते. काटेरी जाळीतून मधूनच एखाद्या हिंस्र श्वापदाची हालचाल दिसावी की जीव कसा घाबराघुबरा होतो, तशीच एखाद्या वेळी कसली तरी जवळीक जाणवते. मग ती कोणा जिवंत व्यक्तीची आहे का आमच्यासारख्याच एखाद्या दुर्दैवी शोकात्म्याची आहे कळत नाही. कशाला लोक आमच्या मागं लागतात? ज्या गोष्टी आम्हाला अगम्य आहेत त्या जाणण्याची लोक का इच्छा धरतात? ज्या काही थोड्या गोष्टी आम्ही अनुभवतो त्या तुमच्या समजण्यापलीकडच्या आहेत. तुमच्याशी संदेशन करायला आम्हाला तुमचीच भाषा जमेल तशी वापरली पाहिजे. शेवटी आम्ही कोणा नव्या जगातले रहिवासी नाही आहोत. त्या तुमच्या एकमेव जगाशिवाय दुसरं जग आम्हाला माहीतच नाही. पण आमच्यासाठी त्या जगात सूर्यप्रकाश नाही, रंग नाही, हास्य नाही, संगती नाही, क्रीडा नाही, पक्ष्यांचे कूजन नाही, माया ममता नाही, प्रेम नाही, प्रेमासाठी त्यागही नाही. सर्वच मृत लोक अशा या अंधाऱ्या बदललेल्या जगात सांदी कोपऱ्यातून भयभीत होऊन निराश, हताश होऊन वावरत असतात का? मला माहीत नाही. का मला अनैसर्गिक मृत्यू आला म्हणून अखेरच्या क्षणी माझा आत्मा मुक्त झाला नाही आणि याच अंधाऱ्या घळीमधून एखाद्या निर्बुद्ध पशुसारखा परिक्रमा करीत राहणार आहे? आणि हे कोठवर चालणार आहे? का या अशरीरी स्मृती वापरून गुळगुळीत झाल्या की त्यांचे ठसे पुसट होणार आहेत आणि मी स्वतःला विसरून त्या अनंतात विलीन होणार आहे? देवा, या विश्वात तू कुठे असशील तर माझ्यावर दया दाखव आणि या अवस्थेतून सोडव. कशी अघोरी योनी की जिथे आपली सर्वात प्रिय माणसे आपल्याला दुरावतात, आपल्यापासून भयातिरेकाने मागे मागे सरतात. ते शेवटचंच एक सांगण्यासारखं बाकी आहे. तुमच्या जगातील ती रात्र होती. त्यावेळी तुम्ही आपापल्या घरात जाता, दिवे मालवून टाकता. त्यावेळीच केवळ आम्ही आमच्या सांदी कोपऱ्यातून माळ्यावरून
जिन्याखालून, तळघरातून, विहिरीच्या कपारीतून, झाडांवरून, फडताळातून बाहेर येऊ शकतो. 4 मोकळे श्वास घेऊ शकतो. आमच्या आठवणीतल्या जुन्या स्थळांना, आमच्या जुन्या निवासस्थानांना भेटी देऊ शकतो. खिडक्यातून आमच्या जुन्या वापरातल्या खोल्यांवरून नजर फिरवू शकतो. क्वचित प्रसंगी प्रत्यक्ष घरात प्रवेश करून निद्रावश झालेल्या आमच्या एकेकाच्या प्रियजनांचे चेहरे डोळे भरून पाहूही शकतो. अशीच एखादी संधी मिळावी म्हणून मी आमच्या वाड्याच्या आसपास कितीतरी दिवस घुटमळत होते. हे कोणते पाश असतात माहीत नाही, पण आमचा प्रिय मित्र वा एखादा जन्माचा वैरी जोवर तिथे वास्तव्य करीत आहे तोवर त्या जागा आम्हाला जखडून ठेवतात. कोणत्या ना कोणत्या मार्गाने माझ्या यजमानांना, माझ्या प्रिय पुत्राला मी दुगोच्चर व्हावे, त्यांच्याशी 2 शब्द बोलता यावेत, त्यांना माझी सध्याची अवस्था कळावी, त्यांच्यापर्यंत माझं प्रेम, माया, ममता, जिव्हाळा पोचावा, यासाठी मी किती धडपड करीत होते. पण मी जवळ जाताच त्यांना जाग येई, किंवा ते जागे असेलच तर त्यांची जळजळीत नजर माझ्यावर वळे आणि त्या नजरेची मला इतकी भीती वाटे की सर्व काही विसरून मी मागे मागे सरकत असे. त्या रात्री मी त्यांच्या शोधावर त्या घराभोवती सतत गिरट्या घालीत होते. ते दिसण्याची उत्कंठा होती, ते दिसण्याची भीतीही होती. चंद्राचा चंदेरी प्रकाश आम्हाला मानवतो, एक प्रकारचा धीर देतो. त्या रात्री मी दूरवर उभी राहून वाड्याकडे पाहत होते. तोच मला वाड्याच्या मोठ्या दारात 2 दिसले, माझे यजमान आणि माझा मुलगा. आणि मी जवळ जाताच मला दिसलं की माझे यजमान अगदी सरळ माझ्याकडे पाहत आहेत. त्यांना मी दिसत होते. इतक्या दिवसांनी आमच्यातला पडदा दूर झाला होता. अखेर प्रेमाने मृत्यूवरही मात केली होती. त्या एका आनंदाच्या जाणीवेत माझी भीती कुठच्या कुठे नाहीशी झाली. विरहाने त्यांचा आत्मा पोळला असेल, आठवणींनी वेळ लागायची पाळी आली असेल. त्यांना 2च सांत्वनाचे शब्द ऐकवावयाचे होते, मी सुखी आहे, मला विसरा. म्हणून मी सावकाश त्यांच्याजवळ आले. मनातल्या मनात मला वाटलं माझा चेहरा नक्कीच सुंदर, शांत, हसरा, प्रेमळ दिसत असला पाहिजे. मला त्यांचा एकच स्पर्श हवा होता, कानात एकच शब्द उच्चारायचा होता. ही मधली अलंघ्य दरी ओलांडून क्षणभराचा प्रेम सहानुभूतीचा संपर्क साधायचा होता. पण हाय, मी जवळ पोचताच माझ्या यजमानांचा चेहरा भयातिरेकाने पांढरा फटक पडला. डोळे वटारले, चेहऱ्यावर प्रेताची अवकळा आली. काहीतरी ओरडत ते 2 पावलं मागे सरले आणि शेजारीच उभ्या असलेल्या, त्यांना सावरायला पुढे झालेल्या माझ्या मुलाला जोराचा धक्का मारून ते एकाएकी वेगाने दूर पळत गेले. क्षणभरासाठी साधला गेलेला दुवा असा तटदिशी तुटला. त्या घरालाच आठवणींनी जखडलेली मी माझ्या यजमानांमागे जाऊ शकले नाही. त्यांचा आता काय ठाव ठिकाणा आहे मला माहीत नाही. तिथे मूर्छायून पडलेल्या माझ्या मुलाला चाकरांनी उचलून घरात नेला. त्यांना मी कितीही प्रयत्न केला तरी माझ्या अस्तित्वाची एवढीशीही जाणीव देऊ शकलेले नाही. कदाचित त्यांच्यात व माझ्यात आवश्यक तेवढा सहवास घडलाच नसावा. पण माझे यजमान असे का वागले? त्यांच्या प्रिय पत्नीच्या जागी त्यांना असं काय भयप्रद दिसलं? दैवाने असा का सूड उगवावा माझ्यावर? या दोघांची मी अशी वैरीण का झाले? जितेपणी यजमानांना अशी विरहात लोटून आले आणि आता मृतावस्थेत आल्यावरही मुलावर असा पितृवियोगाचा दुर्धर प्रसंग आणला. हाय रे दैवा. कथा आवडल्यास आपल्या श्रवणकथा या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.